ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, नवरात्री चालू आहे आणि नवरात्री देवीची ओटी कशी भरावी, तर नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात जी घट बसवतो त्या देवीची ओटी भरण्याची पद्धत आहे. ओटी भरताना काही गोष्टींची काळजी ही आपण घेतली पाहिजे. कुलदेवी आपल्या कुळाचे रक्षण करणारी असते, तसे दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते. म्हणून देवीची ओटी ही भरायची असते. याने आपली प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होत असते. तर ओटी कशी भरावी, तर एका ताटात आपण घेतलेली साडी ठेवावी. आपल्या घरामध्ये जी परंपरा आहे त्यानुसार 9 वारी साडी, 6 वारी साडी ओटी भरण्यासाठी जी असेल ती घ्यावी. शक्यतो 9 वार साडीनेच ओटी भरावी. देवीला अर्पण करायची साडी ही मात्र सुती व रेशमी असावी, कारण ह्या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत ही अधिक प्रमाणात असते. साडी घेताना साडीचा रंग काळा किंवा निळा असू नये. याऐवजी आपण लाल किंवा पिवळा रंग घेऊ शकतात, कारण लाल आणि पिवळा रंग देवीला जास्त आवडतो. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण म्हणजेच पीस, त्याचा रंग सुद्धा हा शुभच असावा, जसा की आपण बघितलं लाल किंवा पिवळा. तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ असावा. नारळामध्ये पाणी असेल याची मात्र खात्री करून घ्यावी. कोरड्या नारळाने कधीही देवीची ओटी भरू नये. सुपारी ही अखंड असावी. अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, खडी साखर. त्याचप्रमाणे आपल्याला ठेवायचं असेल नेल पॉलिश, टिकली, तुम्ही ते ठेवू शकता. अनेक लोक 5 वाण ठेवतात, ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी आणि ओटी ठेवण्याच्या आधीच ओटीवर हळदी कुंकू हे अवश्य वाहून घ्यावे. ओटीत पानाचा विडा ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. याला तांबूळ असे देखील म्हणतात. यात सुपारी आणि तंबाखू ही नसावी. नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवासमोर उभे राहावे. तसेच ओटीवर दक्षिणा सुद्धा ठेवावी. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावे. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तेथेच अर्पण करायची असते. तसेच घरच्या देवीला जेव्हा तुम्ही ओटी भरता ती साडी तुम्ही स्वतः परिधान केली तरी चालते, किंवा त्या साडीने एखाद्या सवासणीची ओटी भरली तरी देखील चालते. तसेच ओटीतील नारळ जे असते ते नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करायचे असते. त्याचबरोबर तुम्ही जर मंदिरात ओटी भरत असाल तर तेथील गुरुजींना तुम्ही शिदा देऊ शकता. त्याचप्रमाणे तेल नक्की द्या, कारण तेल जळो आणि विघ्न टळो. त्यामुळे तेल नक्की अर्पण करा. जिथे काही दीपमाळ असेल, तिथे दिवा चालू असेल, तिथे मंदिरात जाऊन तुम्ही तेल टाकू शकता किंवा त्या मंदिरातील पुजाऱ्याकडे तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.